आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक 5 व्यावहारिक गणित त्याच्यातला उपघटक 23 नफा आणि तोटा हा अभ्यासणार आहोत। बघा आता पहिला मुद्दा आहे वाचा। माल ज्या किमतीला घेतात त्या किमतीला खरेदी किंमत म्हणतात। माल ज्या किमतीला घेतात त्या किमतीला काय म्हणतात? खरेदी किंमत म्हणतात। उदाहरणार्थ तुम्ही काय केलंय, हा पेन 10 रुपयाला घेतलेला आहे दुकानदाराकडून, मग याची खरेदी किंमत किती झाली? 10 रुपये। हाही पेन 10 रुपयाला घेतलेला आहे, याची खरेदी किंमत किती झाली? 10 रुपये झाली। असे तुम्ही दोन पेन काय केले? दुकानदाराकडून घेतले। मग तुमची एकूण रक्कम तुम्हाला किती द्यावी लागली दुकानदाराला? याचे 10 याचे 10 दोघांचे मिळून किती झाले? 20। म्हणजे तुमची खरेदी किंमत किती झाली? 20 रुपये। कळलं? आता दुसरा, माल ज्या किमतीला विकतात त्या किमतीला विक्री किंमत म्हणतात। इथं काय सांगितलं? माल ज्या किमतीला घेतला जातो त्याला खरेदी किंमत, इथं माल ज्या किमतीला विकतात त्याला विक्रीची किंमत म्हटलं जातं। तिसरा मुद्दा आहे खरेदीपेक्षा विक्री जास्त। बघा आता उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया, दुकानदारानं हाच पेन तुम्हाला 10 रुपयाला काय केला? विकला। दुकानदारानं तुम्हाला विकला म्हणजे विक्रीची किंमत झाली त्याची, तुम्ही घेतला म्हणून तुमची काय झाली? खरेदीची किंमत झाली। आता दुसरा मुद्दा सांगितला, खरेदीपेक्षा जर विक्री कमी झाली, खरेदीपेक्षा जर विक्रीची किंमत कमी झाली तर आपल्याला काय होतो? तोटा। खरेदीपेक्षा विक्रीची किंमत कमी झाली तर आपल्याला काय होतो? तोटा होऊन जातो। म्हणजे उदाहरणार्थ कसं, हा पेन तुम्ही 10 रुपयाला खरेदी केला आणि तुमच्या मित्राला तो पेन 8 रुपयाला विकला। किती रुपयाला विकला? 8 रुपयाला विकला। मग काय झालं? इथं विक्रीची किंमत कमी आहे 8च रुपये आणि खरेदीची किंमत किती आहे? 10 रुपये आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय झाला? तोटा झाला। आणि किती तोटा झाला? 2 रुपये तोटा तुम्हाला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। कळलं? याला म्हणायचं तोटा। आता तिसरा मुद्दा आपला राहिला होता बघा, खरेदीपेक्षा विक्री जास्त। खरेदीपेक्षा विक्रीची किंमत जर जास्त असेल तर काय होतो? नफा होतो। कळलं? म्हणजे उदाहरणार्थ बघा, हाच पेन तुम्ही काय केला? 10 रुपयाला घेतला आणि तुमच्या मित्राला तो 12 रुपयाला विकला। मग इथं विक्रीची किंमत किती झाली? 12 आणि खरेदीची किंमत किती झाली? 10 रुपये। म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा रुपये किती भेटले? 2 रुपये। ते 2 रुपये म्हणजे तुमचा काय झाला? नफा। मग इथं लक्षात कसं ठेवायचंय? खरेदीपेक्षा विक्री जास्त, नफा होणार। खरेदीपेक्षा विक्री कमी, तोटा होणार। आता खरेदी किमतीसाठी काय करावं लागतं आपल्याला? बघा 5वा पॉइंट आहे, खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीचाच विचार करून चालत नाही। हे महत्वाचं वाक्य। मग कशाचा विचार करावा लागतो? माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च यांचाही विचार करावा लागतो। उदाहरणार्थ काय विचार करावा लागतो? बघा वाहतूक, एखादी वस्तू तुम्ही खरेदी केलेली आहे, दुसऱ्या गावात जाऊन तिला आपल्या गावात आणण्यासाठी, घरी आणण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च तो, त्याच्यानंतर ती वस्तू उचलण्यासाठी हमाली द्यावी लागते हमालांना, त्याच्यानंतर तिला कर असतो म्हणजे तुम्ही कर द्यावा लागतो शासनाला, त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी केलेला खर्च तोही गृहीत धरावा लागतो। या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि ते सगळ्यांच्या किमती खरेदीच्या किमतीत मिळवाव्या लागतात। कशात मिळवाव्या लागतात? खरेदीच्या किमतीत मिळवाव्या लागतात। त्याला खरेदीची किंमत म्हटलं, एकूण किंमत म्हटलं जातं। आणि त्या एकूण किमतीवर
जर विक्रीपेक्षा ती एकूण किंमत ज्यादा झाली तर आपल्याला काय होतो? तोटा. पण खरेदी किमतीपेक्षा टोटल रकमेवरती विक्रीची किंमत ज्यादा झाली तर आपल्याला काय होतो? नफा होतो. याला खरेदी आणि नफा असं काय केलं जातं? म्हटलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही 10 रुपयाचा पेन किंवा आपण असं गृहीत धरूया तुम्ही बॅग घेतलेली आहे 100 रुपयाची आणि ती आणण्यासाठी काय लागले तुम्हाला? चार्जेस द्यावे लागले 10 रुपये. मग तुमचा एकूण खर्च किती झाला? तुमच्या बॅगची रक्कम 100 रुपये आणि खर्च झालाय आणायला 10 रुपये. एकूण रक्कम किती झाली तुमची? 110 रुपये झाली. म्हणजे तुझी बॅग तुम्ही तुमच्या मित्राला 120 रुपयाला विकली. ही झाली विक्रीची किंमत. मग तुम्हाला नफा झाला की तोटा? नफा झाला. का तर विक्रीची किंमत जास्त आहे. तीच किंमत जर तुम्ही 100 रुपयाला विकली तर तुम्हाला काय झाला? तुमचा खर्च झाला होता 110 रुपये आणि तुम्ही विकली 100 रुपयाला. मग इथं विक्रीची किंमत किती आहे? 100 रुपये. म्हणजे तुम्हाला इथं काय झाला? तोटा झाला. याला म्हणायचं. आता याचं सूत्र आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. बघा, नफा तोटा याच्यासाठी सूत्र आपल्याला पाहिजेत. पहिलं सूत्र आहे नफा. नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. आता आपण इथं शॉर्टकट मध्ये काय करणार? नफा न, विक्री वी आणि इकडे खरेदी ख. दुसरं सूत्र खरेदीची किंमत बरोबर विक्रीची किंमत वजा नफा. विक्रीची किंमत बरोबर नफा अधिक खरेदीची किंमत. हे नफ्याच्या संदर्भात सूत्र भेटले. आता तोटा. तोटा बरोबर खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत. त्यालाच तो बरोबर ख वजा वी. नंतर पाचवं सूत्र आहे खरेदीची किंमत बरोबर तोटा अधिक विक्रीची किंमत. आणि 6वं सूत्र आहे विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत वजा तोटा. हे 6 सूत्र तुमचे काय असले पाहिजेत? पाठ असले पाहिजेत. तरच तुम्हाला काय होतील? उदाहरण सुटतील. अगोदर दिलेल्या उदाहरणामध्ये तुम्ही काय करायचंय? नफा आहे की तोटा आहे हे तुम्हाला तोंडी सांगता येणार. खरेदीची किंमत कमी, विक्रीची किंमत ज्यादा तर कोण? नफा. खरेदीची किंमत ज्यादा, विक्रीची किंमत कमी तर कोण? तोटा. म्हणजे उदाहरण पाहिलं की तुमच्या काय होणार? लक्षात येणार. ओके. बघा, 32 ते 80 रुपये. काय? 32 ते 80 रुपये. आता उदाहरण वाचून सांगतोय, अगोदर लक्ष द्या. 32 ते 80 रुपये खरेदीची किंमत व 3470 रुपये विक्रीची किंमत. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा? आता खरेदीची किमतीवरून बघा 32 ते 80 आणि 3400 कोण मोठे? विक्रीची किंमत मोठी आहे. याचा अर्थ काय झाला? नफा. मग आता डायरेक्ट नफा झालाय. नफा बरोबर काय करणार? वी मायनस ख. आता विक्रीची किंमत किती म्हणले ते? 3470 रुपये आहे. किती आहे? 3470 रुपये. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 3470 रुपये वजा विक्रीची किंमत किती बोललेली? 32 ते 80 रुपये. यांची काय करायची? वजाबाकी. इकडे उभी वजाबाकी करून दाखवतो बघा. 3470 32 80 शून्य. एकूण एक हातचा घेतला 3 झाले. इथं 17. 17 मधून 8 गेले. किती राहिले? 9. 3 मधून 2 गेले 1. म्हणजे नफा जो आहे तो नफा किती राहिला रे याला? 190 रुपये. नफा 190 रुपये राहिला. म्हणजे या व्यवहारामध्ये काय झाला? नफा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
आपल्याला काय करायची आहे, वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. बरोबर. आता लक्ष द्या, आपल्याला काय करायची आहे, वस्तूची खरेदी किंमत काढायची. मग आता कशी काढणार बघा. अगोदर विक्रीची किंमत आहे आणि विक्रीच्या किमतीवरती 3/8 पट काय झालंय, नफा झालाय. मग विक्रीची किंमत काढावी लागेल आपल्याला. मग कशी काढायची, नफा काढावा लागेल ना. त्या वस्तूची खरेदी किंमत काढायला त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, खरेदीची किंमत काढायची. मग नफा काढायचा असेल तर विक्रीच्या किमतीवरती ना. मग विक्री बरोबर काय करणार तुम्ही, 400 गुणुले 3/8. मग ऍक्च्युअली नफा, आता बघा 8 न याला भागायचंय, भाग देता येतो का, चला 40 ला भाग द्या. बोला किती उत्तर आलं. आधी गुणाकार करून घेऊ वाटल्यास, या दोघांचा गुणाकार करू किंवा याला भागू. 8 पंचे किती झाले, 8 पंचे 40, 0 इकडे गुणवले राहिलेला कोण 3. किती उत्तर आलं 0. 5 त्रिक किती 15. म्हणजे या भाऊला नफा किती भेटला 150 रुपये. आपल्याला काय काढायची, खरेदीची किंमत. मग खरेदीची किंमत ख बरोबर विक्रीची किंमत वजा नफा. मग विक्रीची किंमत किती होती रे 400, नफा किती होता 150. या दोघांची वजाबाकी करा. मग तुम्हाला काय भेटेल, खरेदीची किंमत भेटेल. 400 मधून 150 गेले, किती राहिले रे बघून 250. मग खरेदीची किंमत ही भेटली तुम्हाला 250 रुपये. कळलं. म्हणजे अगोदर तुम्हाला नफा त्यांनी विक्रीच्या 3/8 पट दिला होता, तो नफा काढून घेणं गरजेचं होतं. म्हणून तो नफा किती भेटला 150. आणि सूत्र खरेदीच्या मधून खरेदीची किंमत काढायची, विक्री मधून नफा काय करायचा वजा. बघा रोहितने 3.5 रुपयांना एक पेन्सिल, मग लक्ष द्या 3 रुपये 50 पैसे किती पेन्सिल घेतली त्यांनी, एक पेन्सिल. अशा 3 डझन, किती 3 डझन पेन्सिली घेतल्या. किती पेन्सिली घेतल्या त्यांनी, 3 डझन पेन्सिली घेतलेल्या आहेत. मग एका पेन्सिलीची किंमत जर 3.5 रुपये तर 3 डझन. आता इथं आपण म्हणू शकतो बघा 3 डझन पेन्सिली म्हणजे किती, 3 गुणुले 12 म्हणजे पेन्सिली किती भेटल्या 36. आणि एका पेन्सिलीची किंमत किती आहे 3 रुपये 50 पैसे. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, किंमत काढावी लागेल, आहे का नाही. मग खरेदीची किंमत बरोबर 36 गुणुले 3.50. पहा 3.50 गुणुले 36. आधी गुणाकार करून घेऊन किंमत काढू खरेदीची. 6 0 0 3 5 सॉरी 6 पंचे किती झाले 30. आजचे आले 3. 6 त्रिक 18. 18 आणि 3 21. एक घर संपलं एक फुली. 3 0 0 3 5 15. चाला 1. 3 त्रिक 9 1 10. यांची बेरीज 0 0 5 आणि 1 6 2 1. 1 आणि 2 ते दशांश चिन्ह 1 आणि 2. म्हणजेच खरेदीची किंमत तुमची भेटली 126 रुपये. आता बघा पुढे त्यांनी काय म्हटलंय, त्या सर्व पेन्सिली रुपये 150 ला विकल्यात. बघा विक्रीची किंमत किती भेटली 150 रुपये. तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा झाला. किती झाला बघा,
खरेदीची किंमत 126 आहे, विक्रीची किंमत किती 150. मग कोण ज्यादा आहे रे? विक्रीची किंमत ज्यादा आहे आणि खरेदीची किंमत कमी, म्हणजे नफा झाला की तोटा? नफा. मग नफा बरोबर V मायनस ख. मग 150 वजा 126, इकडं वजा बाकी करून दाखवतो. 150 वजा 126 येतो 10, एक हातचा झाला 4, 10 हातून 6 गेले 4, 4 हातून 2 गेले 2 राहिले. म्हणजे नफा किती झाला याला? 24 रुपये. पेन्सिली विकून याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. प्रश्न काय दिलाय? रामोने 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? अगोदर खरेदीची किंमत काढू. किती रुपये? 35. आणि किती लिटर दूध आहे? 45. या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. किती येईल गुणाकार? बघा इकडे दाखवतो. 35 गुणुले 45, 5 5 25, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. यांची बेरीज करा. 5 7 1. म्हणजे खरेदीची किंमत 1575 आली. नंतर सर्व दूध रुपये 315 नफा घेऊन विकले. नफा घेऊन विकले. मग नफा म्हणजे काय? आता नफा दिले तर विक्रीची किंमत काढायची ना आपल्याला. अगोदर विक्रीची किंमत काढूया. V बरोबर ख अधिक न. मग ख किती आलं होतं? 1575. आणि नफा किती आहे? 315. यांची बेरीज बघा. 5 आणि 5 10, आजचे आले 1, 1 आणि 1 2, आणि हे 7 9, 5 आणि 3 8, आणि इकडे 1. म्हणजे विक्री ही 1890 रुपये. आता आपल्याला विक्री नाही सांगितली, त्यांनी विक्रीचा दर सांगितलाय. काय सांगितलाय? विक्रीचा दर. मग आता काय करायचं? आपल्याला दर काढायचा आहे. इथं दर काढून दाखवतो. दर बरोबर काय येईल आता आपल्याला? विक्रीची किंमत भागिले दूध. मग विक्रीची किंमत किती होती? 1890 भागिले किती? 45. कळलं? 45 ने काय करायचं? यांना भागायचं. 1890 ला 45 लिटर दूध आहे ना, मग त्या 45 न भागावं लागेल आपल्याला. चला भागता येतं का? 45 चा पाढा. 45 दुने किती? 90. 45 त्रिक किती रे? पाहूया. 45 गुणुले 3, 3 5 15, चाला 1 3 चौक 12 आणि 1 13. नंतर 45 चौक 45 चौक किती? 4 पंचे 20, आजचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. मग बघा 45 चौक म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 45 चौक 4, किती राहिले? 9. आणि 45 दुने किती? 90. म्हणजे दर जो आहे दुधाचा तो किती आला? 42 रुपये. किती आला? 42 रुपये दर आलेला आहे. बघा प्रश्न दिलाय. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला.
व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1,500 रुपये आला. तो बैल त्यांनी 3 महिन्यानंतर 35,300 रुपयाला काय केला, विकला. तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? अगोदर आपल्याला खरेदीची किंमत काढून घ्यावी लागेल. खरेदीची किंमत दिलीये, पण एकूण खर्च काय करावं लागेल, एकूण खर्च बघा. मग खरेदीची किंमत किती दिली, 32,000. परत खर्च किती आला त्याला, 1,500 रुपये. मग यांची बेरीज करावी लागल. किती झाली बेरीज, 0 0 5 3. म्हणजे ह्या नानासाहेबांना एकूण खर्च 33,500 रुपये झाला. यांनी काय केलं, तो बैल विकला. विक्रीची किंमत किती झाली, 35,300. मग विक्रीची किंमत ज्यादा आहे का खरेदीची किंमत ज्यादा आहे बरं? विक्रीची किंमत काय दिसते, ज्यादा दिसते. खरेदीची किंमत कमी दिसते. मग नफा झाला असेल का तोटा? नफा. काय झाला असेल, नफा. मग न बरोबर V मायनस ख. 35,300 वजा 33,500. मग किती झालाय तो शोधायचा आहे ना आपल्याला. मग यांची वजाबाकी करायची. आता 0 ला 0, 13 तून 5 गेले 8, हातचा गेला 4 राहिला, 4 मधून 3 गेले 1. म्हणजे किती नफा झाला रे, 1,800 रुपये नानासाहेबांना काय झाला, नफा झाला. कळलं किती नफा झाला नानासाहेबांना?